खूप कल्चर्समध्ये मुलांना सोबत घेऊन झोपायची पद्धत असते. एक प्रश्न असा येतो, की आई-वडिलांची इंटिमेसी ही मुलांनी बघावी का? आणि मुलांच्या प्रेझेन्समुळे आई-वडिलांची इंटिमेसी डिस्टर्ब होते का? ह्या गोष्टींना कसं बॅलन्स करायचं? आणि ते बरोबर आहे का नाही? ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं, ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केलाय. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. गेली 30 वर्ष मी पुण्यामध्ये, इंग्लंडमध्ये आणि भूटानमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयात काम केलेलं आहे. व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू करण्यात आला. यापूर्वी पहिले जे काही 15-20 एपिसोड्स आहेत, ते मी इंग्लिशमध्ये केलेत. इंग्लिश पॉडकास्टला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण काही लोकांनी रिक्वेस्ट केली, की तुम्ही प्लीज हाच पॉडकास्ट तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्ये केला, तर जास्त लोकं ऐकू शकतील, त्यांना मदत होईल. म्हणून येथे काही एपिसोड्स मी मराठी आणि हिंदीमध्ये करायचं ठरवलंय. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साउंड्स ग्रेट. ही पॉडकास्ट कंपनी आहे, जे माझ्या पॉडकास्टचं डिस्ट्रिब्युशन आणि प्रोडक्शन करतात. थँक्यू डॉक्टर. मॅडम, बाळ झाल्यावर सगळी प्रायोरिटी ही अर्थातच बाळाला असते. अशा वेळेला सहजीवन कामजीवन पूर्ववत करण्यासाठी प्रत्येक कपलनं कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक करायला हव्यात? खरं म्हणजे बाळ झालं म्हणून कपल्सची इंटिमेसी डिस्टर्ब होऊ नये किंवा आपली इंटिमेसी कशी मेंटेन करावी ह्याचं डिस्कशन खूप आधी व्हायला पाहिजे. कारण जेव्हा आपण आपण आपल्या प्री मॅरिटल काउन्सिलिंगच्या पॉडकास्टमध्ये बोललो होतो, की जेव्हा कोणी कपल एकत्र येतं आणि त्यांच्यामध्ये आपण आपली फॅमिली एस्टॅब्लिश करूया, आपल्याला मुलं हवी आहेत. ह्या डिस्कशनच्या वेळेलाच इंटिमेसी, सेक्स आणि त्याच्या प्रायोरिटीजबद्दलचं डिस्कशन होणं गरजेचं असतं, इन्क्लुडिंग कॉन्ट्रासेप्शन. आणि बहुतेक कपल्स हे डिस्कशन करायला विसरतात. कारण काय त्यांचं ऑटोमॅटिकली ही समजूत असते, की बाळ झालं, की इंटिमेसी आणि सेक्स असल्या गोष्टी आम्ही काही बोलत नाही. जाणू काही आई होणं किंवा बाबा होणं आणि सेक्सी होणं किंवा लस्टी होणं ह्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे. ह्या डिस्कशनमध्ये जेव्हा आई-वडील एकमेकांशी बोलतात किंवा प्लॅनिंग होत असतं, की आपण आपली इंटिमेसी कशी मेंटेन करायची, त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरवणं आधीपासून हे महत्त्वाचं असतं. नंबर 1 हे, की हो, बाळाला संगोपनाची गरज असते. आईच्या मेंटल, इमोशनल, सायकॉलॉजिकल, फिजिकल या सगळ्या गोष्टींचं डेडिकेशन खूप गरजेचं पडतं. एस्पेशली पहिल्या काही वर्षांमध्ये. त्याच्यामध्ये वडिलांचं पण कॉन्ट्रिब्युशन असतं. हल्लीच्या न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये बरेच वेळा आई-वडील एकटेच असतात. बाकी कोणी मदत करणारे नसतात. जॉइंट फॅमिलीजमध्ये बहुतेक ज्या बायका असतात सीनियर्स, ते त्या नवीन झालेल्या आईला मदत करत असतात. मग तिची जी एनर्जी लेव्हल असेल, तिचं जे जेवण-खाण असेल, तिची जी हेल्थ असेल, हे मेंटेन करायला तिला मदत मिळत असते. न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये आई-वडिलांना ती ड्युटी वाटून घ्यायला लागते. ह्याचा अर्थ काय होतो, की दोघांमध्ये स्लीप डेप्रिव्हेशन, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, एक्सरसाइज करायला वेळ न मिळणं, महत्त्वाच्या गोष्टींबद्दल टाईम शेड्यूल न करणं. कारण काय बाळाला कधीही यायची गरज पडू शकते. त्यामुळे तुम्ही वाटलंच म्हटलं, आपण आज 6 ते 7 मध्ये खूप छान गप्पा मारूयात, आपल्याला हे काय, काय, काय ठरवायचंय, तर तुमचा प्लॅन एका क्षणामध्ये फ्लॉप होऊ शकतो. तर ह्या गोष्टी लक्षात घेत असताना टाईम शेड्यूल करणं स्वतःसाठी आणि हेही लक्षात घेणं, की आपल्याला इंटिमेसी हवी असली, सेक्स हवं असलं आणि टचिंग हवं असलं तरीसुद्धा जर आपल्या मनामध्ये काही अँगर आहे, राग आहे, रिझेंटमेंट आहे, कुठल्या गोष्टीबद्दल अम, अ, त्रास होतोय, तर ते न बोलता आपण लगेचच इंटिमेसीमध्ये घसरू शकत नाही. ते पॉसिबलच नाहीये. कारण की मनामध्ये जोपर्यंत राग आणि रिझेंटमेंट आहे, तोपर्यंत आपण इंटिमसी, प्रेम, अराउजल ह्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं खूप कठीण जातं. एस्पेशली आपण जेव्हा बाईसाठी मी म्हणते, एस्पेशली खूप दमलेली असली, तिच्यामध्ये रक्तपुरवठा कमी असला किंवा
कुठल्या कारणामुळे जर डिलिव्हरी ट्रॉमॅटिक असली किंवा पेनफुल असली, तर त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात, हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस असतात, त्याच्यामुळे ते सुद्धा सेक्सी फील करणं कठीण जात असतं. दुसरी गोष्ट अशी असते, की बॉडी इमेज आपलं बदलत असतं. एस्पेशली बायकांना प्रेग्नन्सीमुळे प्रेग्नन्सीच्या वेळेला हल्ली खूप फॅशनेबल आहे फोटोशूट करणं आणि छान. पण पोस्ट डिलिव्हरी फोटोशूट घेणं हे फॅशनेबल नाहीये. बहुतेक बायकांना पोस्ट डिलिव्हरी आपल्या बॉडीच्या बद्दल खूप घृणा वाटते किंवा शंका वाटते किंवा नकोसं वाटतं. एस्पेशली इंटिमेसीच्या वेळेला आपली जी बॉडी आहे त्याच्यामधल्या ज्या सुरकुत्या आहेत किंवा पोट थोडंसं सुटलेलं आहे, ते अजून कमी नाही झालेलं. आपल्या बॉडीचं एक्स्ट्रा वजन आहे किंवा मे बी एक ब्रेस्ट दुसऱ्या ब्रेस्टपेक्षा मोठी आहे ब्रेस्ट फीडिंगच्या प्रक्रियेमुळे. तर ही आपली बॉडी रिव्हील करायला खूप बायका हेजिटेट करतात इंटिमेसीच्या वेळेला. त्यामुळे लाईट ऑफ कर किंवा हेच करू नको किंवा पार्टनरला क्रिटिसाइज करणं, की "इथे नको हात लावू, ते दुखतंय, असं होतंय, तसं होतंय." असं केल्यामुळे मग सेक्सचा मूड ऑफ होऊ शकतो. सो जो पर्सन टर्न्ड ऑन आहे तो टर्न ऑफ होतो. तर दोघांनी निगोशिएट करणं गरजेचं आहे. ओपनली बोलणं खूप गरजेचं आहे, की असं माझी जी बॉडी अशी आहे त्याच्यामुळे मला हे फीलिंग्ज येतात. त्यामुळे जेव्हा आपण इंटिमेट होऊ तेव्हा मला असं आवडेल, की इदर लाईट कमी असेल किंवा अं, तू जेव्हा सुरू करशील तेव्हा माझ्या अप्रिसिएशननी सुरू करशील. तर हे सुद्धा तिच्या पार्टनरनी लक्षात घ्यायला पाहिजे, की हे जे कन्सर्न्स आहेत बॉडीबद्दलच्या, हे एक महत्त्वाचा भाग आहेत सेक्शुॲलिटीमध्ये कॉन्फिडन्स आणण्याचा. तर सेक्शुअल इंटरॅक्शन सुरू करताना आपण पॉझिटिव्हिटीने, कॉम्प्लिमेंट्सनी, अप्रिसिएशननी करणं गरजेचं असतं आणि कारण काय आई जी असते, ती स्वतःला सर्वस्व त्या मुलासाठी वाहून घेतलेलं असते. ती त्यावेळेला मी किती सुंदर दिसते किंवा मी किती छान ड्रेस घातला ह्याचा विचार नसते करत. तिसरी गोष्ट अशी आहे, की अशा आयांनी ॲक्चुअली लक्ष द्यायला पाहिजे. तर स्वतःच्या सेल्फ एस्टीमसाठी तरी आपण छान राहणं, स्वच्छतेकडे लक्ष ठेवणं, अधून-मधून काही थोडा वेळ का होईना असं तर थोडंसं सेल्फ पॅम्परिंग करणं. जरुरी नाही आहे, की आपल्याला पार्लरमध्ये जायची गरज आहे. आज आपल्याकडे ॲपच्याद्वारे किंवा फोनच्याद्वारे घरी पार्लर यायची फॅसिलिटी आहे. तर तुम्ही बाळाला हातात घेऊन सुद्धा एक पेडिक्युअर किंवा मॅनिक्युअर किंवा हेड मसाज ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकता कोणातरीकडनं. पूर्वीच्या काळी बायका यायच्या घरी मसाज करायला आईला वगैरे. तो एक प्रकारचा हेल्थ इन्व्हेस्टमेंट होती, की हो आईला दुखतं वगैरे. पण आज तीच गोष्ट आपली सेल्फ एस्टीम वाढवण्यासाठी, आपलं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण यूज करू शकतो. आपल्या ड्रेसेसकडे किंवा आपण जे वापरतो कपडे त्याच्याकडे लक्ष देणं. ते स्वच्छ आहेत ना, त्याला त्या बाळाच्या ओकारीचा, शीचा, सूचा वास येत नाहीये हे लक्षात घेणं. ह्याला आपण सेक्शुअल हायजीन असं म्हणतो. आणि मागच्या वेळेला आपण सायकॉलॉजिकल सोफिस्टिकेशनची पण गोष्ट आपण बोललो होतो, की लक्षात घेणं, की आपल्यामध्ये असं काय आहे ज्याच्यामुळे समोरचा माणूस पुट ऑफ होतो? किंवा आपण असं काय करतो ज्याच्यामुळे आपण पुढच्या माणसाला अश्युरन्स देतो किंवा रिअश्युअर करतो किंवा त्याला इन्स्पायर करतो आपल्याबरोबर राहायला, आपल्याशी बोलायला. कारण की ती इमोशनल आणि फिजिकल इंटिमेसी मग सेक्शुअल इंटिमेसीमध्ये कन्व्हर्ट होऊ शकते. नुसतीच काही न करता नुसतीच सेक्शुअल इंटिमेसी परत येईल ह्याचा विचार करणं थोडं अनरिअलिस्टिक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टींमध्ये करणं गरजेचं असतं. तुमच्या फिजिकल आणि मेंटल वेलबिंगसाठी वेळ काढणं. म्हणजे सपोज पार्टनर आहे आणि माहिती आहे, की आता ती रात्रभर जागी आहे. तर मग छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट जेव्हा करता रिलेशनशिपमध्ये, मी सकाळी चहा करून दिला, ब्रेकफास्ट करून दिला. बाळासाठी सपोज काही गोष्टी करायच्या असल्या, तर तयारी करून मी ऑफिसला गेलो किंवा मी माझ्या कामाला गेलो. तिकडनं 2 वेळा फोन केला, "अरे, तू ठीक आहेस ना? आली होती का बाई? हे झालं होतं का?" हे तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या सेक्शुअल इंटिमसीसाठी. कारण की जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला ह्याची खात्री पटत नाही, की तुम्ही त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टेड आहात, तोपर्यंत ते तुमच्या सेक्शुअल इंटिमसीसाठी काहीही रिटर्न देणार नाही. किंवा दिलं तरी त्याचं जे ऑब्लिगेशनचं फीलिंग असतं, रिझेंटमेंटचं फीलिंग असतं, ते जास्त वाढतं. म्हणजे काय ह्यांना काय फक्त सेक्सचाच विचार असतो. माझा काही विचार आहे का नाहीये? राइट, राइट. मॅडम हे डिस्कशन खूप इंटरेस्टिंग सुरू आहे आपलं. पण इंट्रोमध्ये जसं तुम्ही म्हणलात, की तो थोडासा विषय आपण आधी थोडासा घेऊया आणि मग परत हे डिस्कशन कंटिन्यू करूया, की प्रायव्हसी, बाळ झाल्यानंतरची प्रायव्हसी त्या कपलची. म्हणजे होतं काय, की बऱ्याचदा घर लहान आहे किंवा एकत्र कुटुंब आहे किंवा मुलं ऐकत नाहीत मोठी झाल्यावर. म्हणून मुलं आणि आई-बाबा एकाच खोलीत झोपतात. बेडरूम शेअर करतात. तर हे करणं बरोबर आहे, चुकीचं आहे, काय सांगाल तुम्ही?
ह्या टॉपिकमध्ये थोडेसे भाग आहेत. प्रत्येक कल्चरमध्ये एक ट्रेंड असतो. मुलांना कसं ट्रीट करायचं आई-वडिलांनी आणि काही कल्चर्समध्ये खूप नॉर्मल आहे, की मुलं आई-वडिलांसोबत झोपतात. काही एजपर्यंत, जोपर्यंत ते स्वतः त्यांचं इंडिपेंडन्स मागत नाहीत. आणि डिपेंडिंग की प्रत्येक फॅमिलीच्या फायनान्शियल किंवा सोशल सर्कमस्टन्सेसवरती डिपेंड करते, की ते त्या मुलांना त्यांची इंडिपेंडंट स्लीपिंग स्पेस देऊ शकतात का नाही. तो जर भाग सोडला, तर जेव्हा मुलं खूप लहान असतात, तेव्हाच आपल्याला माहिती आहे, की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जे पीडियाट्रिक्स असोसिएशन आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, की शक्यतो बाळांना आईचं बेड शेअर करणं बरोबर नाहीये. ते डेंजरस पण आहे. आपण जे सडन इन्फंट डेथ सिंड्रोम म्हणतो किंवा आईच्या अंगाखाली येऊन बाळ गुदमरणं, अशा ज्या गोष्टी घडत असतात, त्या लहान नवजात जे शिशु असतात, त्यांनी आईची बेड शेअर करण्यामध्ये हे डेंजर्स असतात. म्हणून त्यांनी म्हणलंय, की हो, बाळाला तुम्ही त्याच रूममध्ये ठेवा, पण सेपरेट बेडमध्ये ठेवा. आता ॲक्चुअली आपला जो इंटिमेसीचा जो प्रश्न आहे, तो थोडीशी मुलं मोठी झाल्यावरती येतो. तर तुम्ही अचानक तर ही पद्धत चेंज नाही करू शकत ना, की आता बाळ 2 वर्षाचं झालं, तर त्याला कळायला लागलं. म्हणून आम्ही त्याला वेगळ्या बेडमध्ये शिफ्ट केलं. तर तुमच्या दोघांमध्ये एक डिस्कशन झालं पाहिजे, की ईदर त्या बाळाच्या क्रिबमध्ये आणि तुमच्या प्रायव्हसीसाठी एक कमीत कमी पडदा आहे किंवा एक आडोसा आहे, की त्यांना तुमची इंटिमेसी दिसू नये. कारण काय लहान मुलांना पेरेंट्सची इंटिमेसी खूप भीतीदायक असू शकते. पेरेंट्सना माहिती असतं, की किसिंग म्हणजे काय आहे. पेरेंट्सना माहिती असतं, की त्यांचे जे सेक्स करतानाचे जे आवाज असतात, ते प्लेजर म्हणून आहेत. पण त्या बाळाला माहिती नसतात. कारण की त्यांनी ते ऐकलेले नसतात किंवा माहिती नसतं. त्यांनी ते बघितलेलं नसतं. म्हणून या गोष्टी एका आडोशाच्या मागे होणं गरजेचं असतंय. हल्ली आपल्याकडे बेबी डिव्हाइसेस मिळतात, ज्याला मायक्रोफोन असतं, की बाळ उठलं तर ते रडल्याचा आवाज आपल्याला कळतो. तर तो एका आडोशाच्या मागे पण ठेवू शकतो, दुसऱ्या रूममध्ये पण असू शकतो आणि ती क्रिब आपण नंतर परत रूममध्ये आणता येते. तुमची जर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी संपली, तुम्ही बाळाला परत घेऊन येऊ शकता. ते मायक्रोफोन बरोबर असू शकतं. अजून थोडीशी मोठी मुलं झाली 3, 4, 5 वर्षाची, तर हिची सवय लावणं ही पण खूप महत्त्वाची आहे, की त्यांना त्यांचं बेड आहे. त्यांची त्यांची जागा आहे. जरी त्यांना तुमच्याबरोबर थोड्या वेळासाठी बेडरूममध्ये यायचं असलं, म्हणजे माझ्याकडे खूप पेशंट्स असे आहेत, की त्यांची मुलं आहेत, ती सकाळी अर्ध्या तासासाठी येऊन बेडमध्ये झोपतात आईसोबत. तिच्या कुशीत झोपतात. कारण की आईच्या कुशीत झोपण्याचा जे आनंद असतो, तो वेगळाच असतो. तो मग कधी-कधी आई मुलाला झोपी घालताना तिला कुशीत घेऊन झोपू शकते. मग झोप लागल्यानंतर खूप प्रेमाने समजावून सांगून. पण ह्या गोष्टी अचानक घडत नाहीत. ते अगदी सुरुवातीपासून लहानपणापासून आई-वडिलांना त्यांना सवय घालावी लागते. नाहीतर नंतर समजवणं खूप कठीण जात असतं. दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे, की बरेच फॅमिलीजमध्ये मुलांना कोणीतरी बरोबर झोपायला लागतं म्हणून मुलांना आजी-आजोबांकडे झोपवायची अशी प्रथा असते. पण हे त्यांच्यावरती पण अन्याय आहे ना. अर्थात आता माझ्या वयाची बाई ठरली, तर मी आजी-आजोबांच्याही पेक्षा म्हातारी आहे बऱ्याच तर आजी-आजोबांचं पण सेक्स लाईफ आहे. त्यांची पण इंटिमेसी गरजेची आहे आणि आपण कुठेतरी पुढच्या पॉडकास्टमध्ये बोलूया, की जे अडल्ट्स असतात 50 वर्षाच्या जास्त असतात. आपण त्याला सेक्स इन द गोल्डन इयर्स म्हणतो. त्याचं महत्त्व काय आहे ह्याचं ह्याचं पण डिस्कशन होणं गरजेचं आहे. पण असं असम्पशन चुकीचं आहे, की मुलांनी आई-वडिलांना आजी-आजोबांकडे जाऊन झोपावं. म्हणजे आई-वडिलांना थोडासा प्रायव्हसी किंवा फ्रीडम मिळते. राइट. म्हणजे प्रायव्हसी ही कुठलंही कपल, कुठल्याही एज ग्रुपमधलं असेल, यंग असेल किंवा अगदी आजी-आजोबा असतील, तरी ती प्रायव्हसी ही खूप आवश्यक आहे आणि इव्हन मुलांच्या दृष्टीने पण. हे मुलांनी या गोष्टी न बघणं कसं गरजेचं आहे हेही तुम्ही सांगताय. हे पण आहे आणि अजून एक ट्रेनिंग मी सांगायचं विसरले असं, की अगदी पणापासनं पूर्ण फक्त मुलांना नाही तर फॅमिलीला पण कळलं पाहिजे, की जेव्हा एक कपल प्रायव्हसी मागतं किंवा त्यांच्या रूममध्ये जाऊन ते काय करत असतात, तेव्हा त्या दाराला कडी किंवा कुलूप असेल. हं. आणि कोणीही बंद दाराच्या आत यायचा प्रयत्न करायचा. त्यांनी नॉक केल्याशिवाय म्हणजे टकटक केल्याशिवाय आत येऊ नये. हे लहान मुलांना पण ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही अचानक ह्या गोष्टीला एन्फोर्स करणं डिफिकल्ट जातं, खूप कठीण जातं. तर अगदी लहानपणापासून ह्या घरामध्ये जर प्रथा असली, की दार बंद असलं तर त्याच्यावरती टकटक केल्याशिवाय आत यायचं नाही किंवा बाहेरनं विचारू शकता, की "मी येऊ का आत?" असं विचारल्याशिवाय आत यायचं नाही किंवा असं कन्सेंट मिळाल्याशिवाय इंट्रुजन करायचं नाही. मी जेव्हा सेक्स थेरपी घेते, तेव्हा कपल सेल्फ एस्टीमचा खूप एक मोठा भाग आहे आणि बऱ्याच फॅमिलीजमध्ये असे रूल्स असतात,
की मुलांनी दार उघडंच ठेवला पाहिजे, कडी लावलीच नाही पाहिजे. आणि आपण मागच्या एपिसोडमध्ये मॅस्टर्बेशनच्या बद्दल जेव्हा बोललो होतो, तेव्हा टीनेजर्सना प्रायव्हसी कशी असावी, त्यांना कशी परवानगी देणं गरजेचं आहे, की त्यांची प्रायव्हसी पण तितकीच महत्त्वाची आहे, जितकी पेरेंट्सची आहे. हे जे शिक्षण आहे, हे रिस्पेक्टच्या बद्दलचं शिक्षण आहे. आणि अर्थात त्या गोष्टीला बाउंडरीज पण असतात. जे टीनेज इयर्समध्ये रूल्स, बाउंडरीज, लिमिटेशन्स घालून आपण प्रायव्हसी आणि रिस्पेक्ट देऊ शकतो आणि घेऊही शकतो. सो मॅडम, आपण आपलं आधीचं डिस्कशन आता परत कंटिन्यू करूया, की सेक्स आफ्टर डिलिव्हरी याबद्दल आपण बोलतोय. सो प्रेग्नन्सीनंतर ब्रेस्ट फीडिंग सुरू असताना नॅचरल कॉन्ट्रासेप्शन मिळतं, तर त्याच्यामुळे बाकी कुठलं गर्भनिरोधक साधनं नाही वापरली तरी चालतात. तर हे खरंच खरं आहे का? अर्धवट खरं आहे. का? तर काही क्रायटेरिया आहेत. नंबर 1 की ब्रेस्ट फीडिंग डे एंड नाईट होते. दिवस-रात्र ब्रेस्ट फीडिंग होते. रेग्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये एव्हरी 2 अवर्स किंवा एव्हरी 3 अवर्स जे आहे ते. नंबर 2 पिरियड्स नाही आहेत. आणि नंबर 3 हे पहिले 6 महिने. ह्या जर गोष्टी क्लिअर असल्या, तर कॉन्ट्रासेप्शन ब्रेस्ट फीडिंग म्हणून क्लिअर असू शकतं. म्हणजे ऑलमोस्ट 95% कॉन्ट्रासेप्शन तुम्हाला ह्याच्यात मिळतं. ह्या गोष्टींमध्ये जेव्हाही काही अडथळा येतो, फॉर एक्झाम्पल जर नाईट टाईम ब्रेस्ट फीडिंग थांबलं, म्हणजे तुम्ही ब्रेस्ट मिल्क एक्स्ट्रॅक्ट करताय, पण ते फ्रिजमध्ये ठेवताय आणि मग गरम करून बाळाला देताय, म्हणजे तुम्हाला रात्री ब्रेस्ट फीडिंग करायची गरज नाहीये. तर तो एक रिझन होऊ शकतो, की तुमची जी अंडाशय आहे त्याच्यामध्ये एक अंड सुटेल. कारण काय तुमचं रात्रीचं जे ब्रेस्ट फीडिंग म्हणजे ब्रेस्टला स्टिम्युलेट करायची जी प्रक्रिया आहे, ती थांबवली गेली आहे. तुम्ही बेबीला ब्रेस्ट मिल्क फीड करताय, पण तुम्ही ब्रेस्ट फीड करत नाही आहात. तुम्ही ब्रेस्ट मिल्क एक्स्ट्रॅक्ट केलं आणि मग बेबीला फीड केले. दुसरी गोष्ट अशी, की जर पिरियड सुरू झाले किंवा मध्ये-मध्ये ब्लीडिंग झालं, तर ह्याचा अर्थ आहे, की कुठेतरी ते जे अंडाशय आहे ते परत काम करायला लागलंय. आणि पहिले 6 महिने. कारण का आपल्याला माहिती आहे, की बेबीचं जे फीडिंग असतं ते फर्स्ट 6 मंथ्स होत असतं. कन्सिस्टंटली होत असतं. युजुअली 3 टू 4 मंथ्सला वीनिंग सुरू होतं खूप बेबीजचं. एक्सक्लुसिव्हली ब्रेस्ट फीडिंग हल्ली कमी बायका करतात. कारण की बहुतेक बायका वर्किंग असतात किंवा काही कारणामुळे त्यांच्या घरी अडथळे असतात किंवा त्यांना प्रायव्हसी इतकी मिळत नाही ब्रेस्ट फीडिंगसाठी. तर बरीच कारणं असतात ज्यामुळे बायका एक्सक्लुसिव्हली ब्रेस्ट फीड करत नाहीत. तर फर्स्ट 6 मंथ्स एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग, नो पिरियड्स आणि डे अँड नाईट जेव्हा ब्रेस्ट फीडिंग असेल, तेव्हा ब्रेस्ट फीडिंग हे कॉन्ट्रासेप्शन म्हणून एक्सेप्ट करता येतं. त्यातून जर ते कपल ॲब्सोल्युटली सर्टन असेल, की त्यांना लगेच दुसरं बाळ नको आहे, तर त्यांनी कमीत कमी कॉन्डोम्स यूज करावे. फर्स्ट 6 मंथ्समध्ये. ओके. सो मॅडम, बाकी अजून काही कॉन्ट्रासेप्शन सांगता येऊ शकतील, की आफ्टर डिलिव्हरी फर्स्ट 6 मंथ्स किंवा अप टू 1 इयर काय बाकी वापरता येऊ शकतं? कॉन्डोम्स तर तुम्ही सांगितलीत. हे ॲक्चुअली डिपेंड करतं, की त्या कपल्सचे पुढच्या प्रेग्नन्सीचे काय प्लॅन्स आहेत, नंबर 1. नंबर 2 की त्या लेडीची जी हेल्थ कंडिशन आहे ती काय आहे. ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू करण्यासाठी ज्या बायका उत्सुक असतात, की लाँग टर्मसाठी ते मे बी 1 इयर, 1 1/2 इयर्स, 2 इयर्ससाठी जेव्हा ते ब्रेस्ट फीडिंग करू इच्छितात, तेव्हा काही कॉन्ट्रासेप्टिव्हज फॉर एक्झाम्पल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हज ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन आहे. आपल्याला माहिती आहे, की फर्स्ट 6 मंथ्स नंतर आपण सांगू शकतो, की तुम्ही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हज यूज करा. पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की ज्या कॉन्ट्रासेप्टिव्हजमध्ये इस्ट्रोजन हे हॉर्मोन आहे, त्यामुळे थोडंसं ब्रेस्ट मिल्क कमी होऊ शकतं. सो जे प्रोजेस्टेरॉन कंटेनिंग हॉर्मोन कॉन्ट्रासेप्टिव्हज आहेत. फॉर एक्झाम्पल डेपो-प्रोव्हेराचं नावाचं एक इंजेक्शन आहे किंवा मायरिना इंट्रायुट्राइन सिस्टम नावाचे एक इंट्रायुट्राइन म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या आत ठेवायचं जे डिव्हाइस आहे. त्यामुळे जे हॉर्मोन यूज केलं जातं किंवा काही पिल्स आहेत, जे फक्त प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनच्या आहेत, त्या ब्रेस्ट फीडिंग आणि नंतरच्या काळामध्ये प्रेग्नन्सी न होण्यासाठी यूज करता येतात. इंट्रायुट्राइन म्हणजे गर्भाशयामध्ये टाकायची जी डिव्हाइस आहे, ती हल्ली आपण डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा टाकतो. म्हणजे डिलिव्हरी झाल्या-झाल्या पण कॉपर्टी किंवा ही जी गोष्ट आहे ती गर्भाशयामध्ये ठेवता येते. जर म्हणून मी नाही का आधी म्हणलं, की ह्याचं जे डिस्कशन आहे ते ॲक्चुअली प्रेग्नन्सीच्या आधी किंवा इव्हन प्रेग्नन्सीच्या वेळेला आपल्या गायनेकॉलॉजिस्ट किंवा ऑब्स्टेट्रिशियनच्या बरोबर डिस्कशन होणं गरजेचं आहे, की ती नंतर काय वापरणार आहोत. आपण परदेशात कोणी आपले गेस्ट असले, पॉडकास्ट लिसनर्स असले, तर तिथे इम्प्लांट्स म्हणून आहेत, पॅचेस म्हणून आहेत. असे बरेच प्रकारचे अप्रूव्ड डिव्हाइसेस आहेत. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवरती गेलं तरीसुद्धा किंवा फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन त्या देशाच्या फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या वेबसाईटवरती गेलं तरी या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. काही-काही हेल्थ कंडिशन्स असतात.
त्या बाईमध्ये, ज्याच्यामुळे काही डिव्हाइसेस अप्रूव्ड नसतात. तर तुमचे जे कोण हेल्थ प्रोव्हायडर असतील, नर्स असेल, डॉक्टर असेल, ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या त्या क्रायटेरियांच्या बेसिसवरती तुम्हाला तुमच्याबरोबर डिस्कशन करू शकते, की कुठलं डिव्हाइस तुमच्यासाठी अप्रोप्रिएट आहे आणि कुठलं नाही आहे. आणि तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला प्रेग्नन्सीज कधी आणि किती हवेत, ह्या बेसिसवरती ते डिसिजन होऊ शकतं. ओके. त्याच्यामध्ये पर्मनंट मेथड्स आहेत, टेम्पररी मेथड्स आहेत. टेम्पररी मेथड्समध्ये शॉर्ट ॲक्टिंग आहेत आणि लाँग ॲक्टिंग आहेत. असं क्लासिफिकेशन असतं. आपलं पर्मनंट ह्याच्यामध्ये आपण जे लॅप्रोस्कोपिक किंवा ओपन ट्युबेक्टमी म्हणतो, म्हणजे नसबंदीची क्रिया असते पुरुषांसाठी आणि बायकांसाठी. ती पर्मनंट खाली येते. पण त्याचे पण साइड इफेक्ट्स, कॉन्ट्राइंडिकेशन्स अशा सगळ्या गोष्टींचं डिस्कशन त्या प्रोव्हायडर बरोबर झालं पाहिजे. तुम्ही म्हणताय तसं, की हे प्रेग्नन्सी दरम्यानच हे डिस्कशन होणं खूप आवश्यक आहे. म्हणजे नंतर त्यातनं काही कन्फ्युजन किंवा हे होणार नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेक्स म्हणजे इंटरकोर्स हेच अनेकांच्या आणि विशेषतः पुरुषांच्या डोक्यात असतं. पण पोस्ट प्रेग्नन्सीनंतर इंटिमसी पूर्ववत आणताना फोरप्ले कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये प्रेग्नन्सीच्या वेळेच्या सेक्सबद्दलमध्ये पण हे बोललो होतो, की बऱ्याच वेळेला काय होतं, की प्रेग्नन्सी, पोस्ट डिलिव्हरी त्या बाईची तब्येत अशी असते, की ज्याच्यामध्ये इंटरकोर्स शक्य नसतं. पण इंटिमसी पॉसिबल असते. प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी ह्या कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यामधल्या खूप महत्त्वाच्या घटना असतात. त्याच्यामध्ये तिच्या पूर्ण मेंटल आणि फिजिकल स्टेटचं असं एक अप अपसेट म्हणण्यापेक्षा एक चेंज झालेला असतो. इतका इतका मोठा बदल बाकी कुठल्या गोष्टीमुळे घडतच नाही खरं म्हणजे बाई किंवा स्त्रीच्या शरीरामध्ये. त्याच्यामध्ये इमोशनल आणि फिजिकल चॅलेंजेस असतात आणि बरेच वेळा डिलिव्हरीच्या वेळेला झालेले काही चॅलेंजेस असतात. त्याच्यामुळे त्याचे पण परिणाम असतात. पोस्टपार्टम डिप्रेशन पण ही एक गोष्ट असते. इंटिमसीचा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक मूड अपलिफ्टिंग होण्याचा खूप महत्त्वाचा भाग असतो. आपल्याला माहिती असतं, की आपण जेव्हा खूप आनंदी असतो, आपण फ्रेश असतो, तेव्हा जे सेक्स केलेलं असतं, तेव्हा जे इंटरकोर्स आपण एन्जॉय करतो किंवा तेव्हा जी इंटिमसी एन्जॉय करतो, ती वेगळीच असते. ती अशी एक मेमरी क्रिएटिंग एपिसोड असते. तर सेक्स म्हणजे फक्त इंटरकोर्सवरती लक्ष न देता, त्या इंटिमसीचा, सेक्शुअल इंटिमसीचा एक मेमरी क्रिएटिंग एपिसोड कसा क्रिएट करायचा? कसा घडवून आणायचा? म्हणजे ती लक्षात राहील, की हां, माझा पार्टनर माझी किती आदर करतो, माझी किती लक्ष देतो, मला किती छान वाटतं. कुठल्याही स्त्रीला आपण एक नुसतं ऑब्जेक्ट आहोत इंटरकोर्ससाठी असं न वाटू देता, ती आपल्या आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तिला आपण अडॉर करतो, अप्रिशिएट करतो. ही भावना तिच्यामध्ये येण्यासाठी आपल्याला जे करावं लागतं, ते खूप महत्त्वाचं आहे. तर मग इंटिमेसी कशी आणाल? तर इंटिमेसी ही छोट्या-छोट्या गोष्टींपासून होत असते. फक्त सेक्शुअल इंटिमेसी म्हणजे मी फक्त इंटरकोर्स करायच्या आधी जो करतो त्याला फक्त फोरप्ले म्हणतात, असं न समजता आपण जे आपल्या रिलेशनशिपमध्ये ज्या छोट्या गोष्टी करतो, त्या सगळ्या त्या इंटिमेसीपर्यंत आपल्याला पोहोचवत असतात. असं जर लक्षात घेतलं, तर मग आपण एकमेकांशी उगीचच कडू बोलणं, घालून-पाडून बोलणं, डिसरिस्पेक्टफुली वागणं, आपल्याला कोणीतरी ट्रस्ट करू शकणार नाही. आपण जे म्हणतो ते न करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू ना. आपण बोलताना रिस्पेक्टफुलीच बोलू, आपण प्रेमाने बोलू, आपण गोड बोलू आणि आपला जो स्पर्श आहे, तो एरवीच्या आयुष्यामध्ये पण आपण स्पर्श करतो. फिजिकल इंटिमेसी आउटसाइड द बेडरूम आपण ह्याला म्हणतो, की आपण कोणाच्या अंगाला हात लावताना तो जेंटलीच हात लावतो. तो प्रेमाचाच हात असावा. अं, आता माझ्याकडे रिसेंटली काही कपल्स आहेत, की बेडरूमच्या बाहेर गेलं, की तो जो नवरा आहे, तो बायकोला थोबाडीत पाण्याच्या पलीकडे हातच लावत नाही. हं. किंवा इकडे-तिकडे फटका मारायचा किंवा घालून-पाडून बोलवायचं. मे बी तिच्या फायनान्सेसवरनं किंवा घर स्वच्छ नाहीये किंवा जेवणामध्ये मीठ कमी पडलं, आरडाओरडा करणं, फेकाफेकी करणं किंवा आपला मूड सारखा लूज करणं, सारखं रागवणं, चिडचिड करणं, बाहेरच्या घटना ज्या आहेत त्या घरी आणणं आणि त्याच्यावरनं वाद करणं. ह्या गोष्टींचा तुमच्या सेक्शुअल इंटिमेसीवरती खूप चुकीचा परिणाम घडवून आणतात. त्यामुळे सेक्शुअल इंटिमसी फक्त बेडरूममध्ये नाहीये. तर तुम्ही एकमेकांशी कसं वागता एरवीच्या आयुष्यामध्ये ह्याच्यावरनं पण डिटर्मिन होतं, की त्याचा जो थ्रेशोल्ड आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे तो तुम्ही किती इन्क्रीज करू शकता.
हे समजून घेता, की पोस्ट डिलिव्हरी त्या बाईच्या शरीराची जी स्थिती असते ती डिप्रेसिव्ह असते. म्हणजे ती नॅचरली खूप एक्साइटेड असेल असं नाही. तर त्या एक्सायटेशनला तिला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला जी तयारी करावी लागते ती फक्त बेडरूममध्ये नाही, तर बेडरूमच्या बाहेरही खूप गरजेची आहे. मग आपण जे बोललो फिजिकल इंटिमेसीबद्दल म्हणजे एकमेकांना हात लावणं, त्याला वेळ देणं, कुठल्याही स्त्रीला ॲक्चुअली सेक्ससाठी तयार होण्यासाठी, अराउज होण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 किंवा 30 मिनिटं लागू शकतात. ती वेळ देणं, इंटरकोर्सवरती इन्सिस्ट न करणं, कुठे दुखत असेल तर त्याची काळजी घेणं. बाकीचे एलिमेंट्समध्ये व्हरायटी किंवा प्लेजर आणण्यासाठी जे करू शकतो फॉर एक्झाम्पल ते रूम सजवणं किंवा त्या स्त्रीने आपल्या बॉडीला अनॉइंट करणं किंवा केअर घेणं, मसाज करणं, या सगळ्या गोष्टींचा उपयोग त्या इंटिमसी बिल्ड करण्यासाठी होतो. मॅडम तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणलात, की इंटिमसी आउटसाइड द बेडरूम हे खूप महत्त्वाचं आहे. पण मग इथं परत आपण जो सुरू केलेलं डिस्कशन, की मुलं आहेत आणि ती मुलं आता कळत्या किंवा नकळत्या वयातली आहेत. तर मुलांसमोरचं त्या कपलचं बिहेवियर कसं असावं? म्हणजे एक दुसरं टोक असं गाठलं जातं, की मुलांसमोर अगदी अनोळखी असल्यासारखेच वागतात. म्हणजे अजिबात एकमेकांना हातच लावायचा नाही, जवळ घ्यायचं नाही. तर हेही चुकीचं आहे मग? अगदी बरोबर प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा ॲब्सोल्युटली व्हॅलिड पण आहे आणि नेसेसरी पण आहे. कारण का आज काय घरामध्ये आई-वडील इंटिमेट नसले तरी टीव्हीवरती इंटिमेसी दिसत नाही असं पण होत नाही ना. हं. आणि शाळेमध्ये सपोज सेक्स एज्युकेशन असलं आणि सांगत असले, हां, पेनिस वजाण्यामध्ये गेल्यानंतर कन्सेप्शन होतं. म्हणजे आपण पण असेच आलो का? असे आई-वडील काय करतात वगैरे. घरी जर अशी पद्धत असली, की उष्ट तुम्ही एकमेकांचा ग्लास पण शेअर करायचा नाही, मग किस कसं करायचं? असे कॉन्फ्लिक्टिंग जे प्रश्न असतात ते मुलांच्या मनामध्ये येऊ शकतात. आपण एकमेकांच्या अंगाला हात लावायचा नाही किंवा खूप रिस्पेक्ट ठेवायचा, दूर ठेवायचं. मग नक्की बेडरूममध्ये काय होत असतं? हे जे डाउट्स असतात मुलांमध्ये, हे एक प्रेसिडेंट ठरतात, की त्यांनी जाऊन दुसरीकडे हे एक्सप्लोर करायचं कारण का आई-वडील त्याच्याबद्दल बोलायला तयार नसतात. तर फर्स्ट ग्राउंड रूल म्हणजे एक डिस्कशनसाठी ओपननेस असणं गरजेचं आहे. दुसरं ग्राउंड रूल म्हणजे रिस्पेक्ट आहे. म्हणजे मुलं ते फॉलो करतात जे आई-वडील मॉडेल करतात. जर मग आई-वडील एकमेकांच्या वागणुकीमध्ये रिस्पेक्ट मॉडेल करतायत, तर ते खूप गरजेचं आहे. जेव्हा माझे वडील किंवा आई एकमेकांना हात लावतात, तेव्हा तो प्रेमाचा, कन्सिडरेशनचा, रिस्पेक्टचा टच आधी असतो, ना की लस्टचा. माझे वडील म्हणजे माझ्यासमोर आईच्या उगीचच ब्रेस्टला हात लावलाय, ढुंगणाला हात लावलाय, कमरेला हात लावलाय, असं नाही करत. इट्स डिसरिस्पेक्टफुल कारण की त्या लेडीचे किंवा त्या व्यक्तीचे बाउंडरीज क्रॉस करतात ह्याच्यामध्ये, की ती जी लेडी किंवा तो पुरुष आहे, ती ऑब्जेक्ट नाहीये किंवा ती ओनरशिपचा भाग नाहीये. हे जे रिस्पेक्ट मॉडेलिंग असतं, हे जास्त महत्त्वाचं असतं त्या मुलांच्या दृष्टीने. मग जरी आई-वडील किस करत असले, तर ते किसचं जे प्रमाण आहे, ते कसं आहे? ते शेअरिंगमध्ये आहे, रिस्पेक्टमध्ये आहे, लव्हमध्ये आहे का ते लस्टफुल आहे? तुम्हाला लहान मुलांच्या समोर लस्टफुल बिहेवियर डेमॉन्स्ट्रेट करायची गरज नसते. ती प्रायव्हेट असते. म्हणजे जे माझं आणि एका दुसऱ्या व्यक्तीच्या बरोबर जे घडतं, ते प्रायव्हेट आहे आणि प्रायव्हसी कशी मेंटेन करायची असते ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण आई-वडिलांनी करायचं असतं. सपोज आई-वडील शेजारी-शेजारी सगळे फॅमिलीमध्ये बसलेत आणि शेजारी-शेजारी आई-वडील बसले आणि ते गेट अराउज्ड. तर आपल्यामध्ये अराउजल आहे हे ओळखून स्वतःला एक्सक्यूज करणं हे नॉर्मल आहे. हे रिस्पेक्टफुल आहे. फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या मुलांसाठी सुद्धा. तर रिस्पेक्ट डेमॉन्स्ट्रेट करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे मला माझी प्रायव्हसी पाहिजे, आम्हाला दोघांना प्रायव्हसी पाहिजे म्हणून आम्ही तुमची कंपनी सोडतोय. तर त्यांना मुलांचा वी नीड सम प्रायव्हसी, वी आर गोइंग टू द बेडरूम. आम्ही आमच्या बेडरूमला चाललोय, आम्हाला थोडीशी प्रायव्हसी हवी आहे. हे सांगून तुम्ही बेडरूममध्ये जाऊन तुम्हाला जे काही करायचं तुम्ही करू शकता आणि मे बी 2 किंवा 3 वर्षाची मुलं समजू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी तुम्हाला अल्टरनेटिव्ह केअर किंवा तुम्हाला तुमचं अराउजल मॅनेज करणं गरजेचं आहे. की सपोज एकच मूल आहे आणि ते 2 वर्षाचं आहे, तर तुम्ही त्याच्यासमोर सेक्स नाही करणार ना, करू नये. तर राइट. त्याची केअर आणि सेफ्टी आधी हँडल करायची आणि मग तुम्ही तुमचा टाईम घ्यायचा आहे. हो, त्याच्यामध्ये इंटरप्शन्स होणार आहेत. आपल्याला परत प्रोसेस सुरू करावी लागणार आहे. परत आपल्याला फिजिकली इंटिमेट होण्यासाठी काहीतरी तयारी करावी लागणार आहे. ह्याचंही आधी डिस्कशन होणं गरजेचं आहे. नेहमी खूप सीरियस डिस्कशन पाहिजे असं नाही. असं पण होऊ शकतं, की हो, कधी आपल्यामध्ये असं होणार आहे, की आपल्याकडे छोटं मूल आहे, त्याच्यासाठी आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. मग आपली इंटिमेसी आपल्याला प्रोटेक्ट करायची आहे, तर आपण असं-असं सुरू करूया किंवा असं-असं केल्यानंतर आपण असं-असं परत आपण ते रिवाईव्ह करू शकतो.
हे गरजेचं आहे. मॅडम थोडं झालंय कसं, की म्हणजे आत्ताची जी यंग जनरेशन आहे, मी पण येतो त्यात. तर ओव्हर पॅरेंटिंग हे एक आमच्या जनरेशनचीच कॅरेक्टरिस्टिक झाली, की एकदा मूल झालं, हे फक्त आईचंच नाही, तर बाबांचंही पूर्ण लक्ष त्या मुलावर किंवा मुलीवर आणि त्याचं हे झालं का, खाणं झालं का, अंघोळ झाली का, अभ्यास झाला का आणि त्यात कपल रिलेशन हे पूर्ण सॅक्रिफाईस तरी होतं किंवा त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष तरी होतं. तर हेही चुकीचं ठरू शकतं पुढे लाँग टर्म जर विचार केला आपण तर त्या मुलाच्या दृष्टीनेही आणि त्या कपल रिलेशनच्या दृष्टीनेही. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. खूप महत्त्वाचा प्रश्न आणि हाही आपण प्री मॅरिटल काउन्सिलिंगच्या वेळेला पण बोललो होतो. मॅरिटल काउन्सिलिंग, प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग. कारण काय मूल झालं की तुमचं रिलेशनशिप थोडंसं बदलणार आहे. थोडं काय, खूप बदलणार आहे. हे लक्षात घेणं कुठल्याही कपलची जबाबदारी आहे. मग हेही लक्षात घेणं की मुलं कायम आपल्याबरोबर नसणार आहेत. ती मुलं कधी ना कधी त्यांचं आयुष्य जगण्यासाठी ते घर सोडणार आहेत. एक काही पालक म्हणून आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे त्या मुलाला जितक्या त्याच्या वयानुसार त्याला इंडिपेंडंट करणं, रिस्पॉन्सिबल करणं, म्हणजे तो त्याचं पोटेन्शियल गाठू शकतो. आपण एकत्र का आलो? तर आपल्याला कंपॅनियनशिप हवी आहे. आपल्याला एकमेकांचं पोटेन्शियल सपोर्ट करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. ह्याच्यासाठी आपण एका रिलेशनशिपमध्ये आलो. तर आपलं जे व्हाय आहे, आपण का या रिलेशनशिपमध्ये आहोत, हे स्वतःला आठवण करून देणं आणि एकमेकांना आठवण करून देणं. की जो ओरिजिनल प्रेम होतं, जी प्रेमभावना होती, ज्याच्यामुळे आपण एकत्र आलो, की आपण डिसाईड केलं होतं लग्न करताना, की आपण एकमेकांना कायम सपोर्ट करणार आहोत. आपण एकमेकांचं पोटेन्शियल अचीव्ह करण्यासाठी स्वतःची जी डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करणार आहोत. ही हे जे डिस्कशन आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. मग मूल झालं, मग त्याच्यासाठी आपल्याला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे, की काही वेळ किंवा काही काळ आपला पेरेंट्स म्हणून त्या मुलामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये जाणार आहे, की म्हणजे त्याला इंडिपेंडंट होता येईल. तसं करताना आपण स्वतःसाठी वेळ कसं काढणार आहोत, म्हणजे आपलं जे फाउंडेशन आहे, आपल्या रिलेशनशिपचं जे फाउंडेशन आहे, आपलं जे प्रेम आहे ते कायम राहील. मग त्या गोष्टी आपण डेली, वीकली आणि मग ॲन्युअल किंवा लाँगर टर्म इन्व्हेस्टमेंट असं बघू शकतो आपण. बऱ्याच लोकांना फायनान्स जे करतात त्यांना हे इन्व्हेस्टमेंट ही गोष्ट समजू शकते. तर डेली इन्व्हेस्टमेंट तुमची काय आहे, की एकमेकांच्या बरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहणं. मे बी तुम्ही ठरवता, की सकाळी 5 मिनिटं आणि संध्याकाळी 5 मिनिटं आपण एकत्र बसून हात धरून चहा तरी पिणार आहोत किंवा आपण सनराईज बघणार आहोत किंवा बाल्कनीमध्ये काहीतरी एक छान क्षण आपण एन्जॉय करणार आहोत. भलेही तो फक्त 5 मिनिटाचा असो किंवा जर मेडिटेट करणारे लोक असले, तर एकत्र आपण 5 मिनिटं दिवस सुरू करायच्या आधी करणार आहोत. किंवा आपण एक 5-6 मिनिटं आपला दिवस कसा घडणार आहे, त्याचं एक छोटंसं डिस्कशन म्हणजे ह्याला आपण टच पॉइंट्स म्हणतो. टच पॉइंट्स. ते टच पॉइंट्स फोनवरती पण होतात. म्हणजे मी एक टेक्स्ट पाठवणार आहे, की लंच टाईमला, "हो, मी जेवलो, माझं सगळं ठीक आहे, काही काळजी नको करू." किंवा एकमेकांना सांगणं, की "हो, आठवतं ना तुला आपण वीकली आपल्या वीकली एंगेजमेंटसाठी एन्थुसियाझम जनरेट करणं. बघ हां, मी फ्रायडेसाठी आपल्यासाठी हे बुक केलंय. बघ हे असं-असं पण प्लॅन केलंय." भलेही तो मुलाबरोबर किंवा असो किंवा नसो, काय जे आहे, तर आपले जे टच पॉइंट्स आहेत, त्याचं अँटिसिपेशन निर्माण करणं, एक्साइटमेंट निर्माण करणं, की हो, हे रिलेशनशिप आणि ही व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण की आपण ठरवलेलं आहे, की आपण आयुष्य लाँग टर्म जगणार आहोत आणि त्याच्यामध्ये एकमेकांचं पोटेन्शियल आपण वाढवणार आहोत. त्याच्यामध्ये सपोज डिलिव्हरीनंतर एक व्यक्ती घरी थांबणार आहे. तर त्याचं कॉन्ट्रिब्युशन पण अॅक्नॉलेज करणं गरजेचं असतं, की फॉर एक्झाम्पल वडिलांनी किंवा आईनी त्यांचं जे करियर आहे किंवा त्यांचे जे एंगेजमेंट्स आहेत, ते होल्डवरती ठेवून त्या बाळाचं संगोपन करायला किंवा घराची जबाबदारी सांभाळायला त्यांनी एफर्ट्स घेतले आहेत. त्याचं अॅक्नॉलेजमेंट आणि अप्रिसिएशन कंटिन्यू करणं खूप गरजेचं असतं त्या रिलेशनशिपला मेंटेन करण्यासाठी. मग वीकली काही पाहिजे. वीकली काहीतरी एक थोडंसं लांबचं एंगेजमेंट मे बी वीकेंडवरती आहे किंवा फ्री टाईम मिळत असताना फॅमिलीनी एकत्र करायचं आणि कपल्सनी इंटिमेसी करण्यासाठी काय अरेंजमेंट करता येईल. मग आता बरेचसे आपण वाचतो किंवा ऐकतो आपण डेट नाईट्स असतात. ती एक गोष्ट ठरवायला लागते त्यांना, की आपल्यासाठी डेट नाईट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण सॅटिस्फाईड फील करतो, की हो आपण आपल्या रिलेशनसाठी इनफ इन्व्हेस्ट केलंय. मग थोडं लाँग टर्म असेल, मे बी एक लाँग हॉलिडे असेल किंवा एक लाँग वीकेंड असेल. अ, खूप पेरेंट्स घाबरतात, की "अरे आपण बाळाला सोडून कुठेतरी गेलो तर काहीतरी प्रॉब्लेम होईल किंवा आपल्याला जमणार नाही किंवा लोकं काय म्हणतील?" तर लोकं काय म्हणतील? तर लोकांना हा प्रॉब्लेम आहे म्हणूनच आपण हा पॉडकास्ट करतोय. आपल्यासारखे खूप कपल्स आहेत ज्यांना प्रॉब्लेम आहे. तर मला असे पण काही कपल्स माहिती आहेत, की त्यांचे जे क्लब्स असतात, बेबी क्लब्समध्ये असतात, त्याच्यामध्ये काही पेरेंट्स हेल्प करतात एकमेकांना. म्हणजे हां, तुम्हाला पण थोडासा वेळ मिळावा म्हणून मी तुमच्या बाळाला
इतक्या इतक्या वेळासाठी माझ्या बाळाबरोबर मी सांभाळते किंवा सांभाळतो, म्हणजे तुम्हाला थोडा फ्री टाइम मिळेल. तर अशा गोष्टी पण घडत असतात. तर जेव्हा आपल्या ब्रेनला जेव्हा आपण क्रिएटिव्ह व्हायला सांगतो, तेव्हा खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. खूप पॉसिबिलिटीज आहेत. जिथे बाळालाही व्यवस्थित सांभाळता येतं आणि जे रिलेशनशिप आहे त्यालाही लाँग टर्म मेंटेन करता येतं. ते इंटेन्शन पाहिजे. थँक यू सो मच डॉक्टर. म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी सेक्स लाईफ कसं रुळावर आणायचं, इथपासून ते बाळासमोर किंवा मोठी मुलं झाल्यावर त्यांच्या प्रेझेन्समध्ये आपली प्रायव्हसी कशी मेंटेन करायची, त्यांच्यासमोर कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या आवर्जून टाळायच्या, या सगळ्याविषयी तुम्ही अगदी डिटेलमध्ये या एपिसोडमध्ये माहिती दिली. आपल्या लिस्नर्सपैकी कोणाला काही शंका असतील, अजून काही प्रश्न असतील, तर ते डॉक्टर निलिमा देशपांडे यांना थेट त्यांच्या इन्स्टा हँडलवर विचारू शकता. डॉक्टर निलिमा देशपांडे याच नावाने त्यांचं इंस्टाग्राम हँडल आहे, तसंच फेसबुक अकाउंट आहे, लिंक्डइनवरही ते ॲक्टिव्ह आहेत. सो नक्की अप्रोच व्हा आणि ऐकत राहा व्ही फॉर व्हजायना हा पॉडकास्ट. Disclaimer: This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.